गांधीजी म्हटले होते की खेड्याकडे चला, परंतु खेड्याकडे का चला हे पण महत्त्वाचं आहे. आपल्या खेड्यांना स्वावलंबी बनवायचे आहे आणि डॉर्क केटल मँगो कप स्पर्धा ही महाराष्ट्रात विविध भागांमध्ये राबवली जाते. तसेच गोंदिया जिल्ह्यात देखील 25 गावांचा यात समावेश झालेला आहे. तर ही एक केवळ स्पर्धा नसून स्वावलंबी गावाकडे टाकलेले एक पाऊल आहे. आमच्या भज्यापार येथे डार्क केटल आणि सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या मार्फत CSR फंडातून आम्हाला 1000 केसर आंब्याचे वृक्ष भेटले होते. त्यांचे आपण पडीत जागेमध्ये वृक्षारोपण केले. एको अगोदर उतरो काम आम्हाला भेटत नव्हतं, पण आता आम्हाला रेग्युलर काम भेट रही से ना. इकोपासून आम्हाला रोजी वगैरे बढिया भेट रही से. आणखी जास्तीत जास्त काम करवी ना आम्हाला रोजी भेटे येणं दृष्टीला आम्ही यहाँ बढिया प्रेम भावला सपास मजूर पक्ष काम कर रहे आहे. ज्या बेरोजगार आहेत त्यांना आम्ही रोजगार या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे आणि त्या रोजगारामध्ये सुद्धा आम्ही एक भर टाकली आहे ग्रामपंचायत मार्फत की या केसर आंब्याच्या बागेमध्ये आम्ही भाजीपाला लागवड केली आहे. तो भाजीपाला सुद्धा आम्ही त्या जे आमचे पर्यावरण दूत आहेत त्यांना आम्ही मोफत देत आहोत. त्या आंब्याच्या झाडाच्या गार्डनमध्ये आम्ही मेथी भाजी, पालक भाजी, लाल भाजी, भट्ट्याची झाडं, मिरच्याची झाडं, टमाटरची झाडं ही लावलेली आहेत. आम्हाला याच्यामधून उद्योग मिळाला आहे. आम्ही बेरोजगार होतो तर रोजगार मिळाला आहे. आम्हाला पैशाची आवक मिळालेली आहे. सप्रेम संस्था की तरफ से जो पेड़ मिले थे तो वो हम आज के तारीख में 6 या 7 महीने हो गए लगाए हैं तो पेड़ों को, और इनको पानी दे रहे हैं हम. आमचे शेतकरी फक्त भात शेतीच करत असतात. त्यामुळे यांना या केसर आंब्याच्या फळबागेमुळे एक नवीन प्रेरणा भेटणार आहे आणि या प्रेरणेतून ते काहीतरी म्हणजे फळबाग लावायला सुद्धा सुरुवात करतील अशी माझी पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांची उंचावेल आणि धानामध्ये जो त्यांना बेनिफिट वर्षभर भेटत असतो त्यापेक्षा डबल टिबल भेटेल अशी माझी अपेक्षा आहे.